कथेचं नाव अरिष्ट. लेखक अतुल केळुस्कर. वाचन किशोर पूरकर. अशाच रंजक कथांसाठी अतुल केळुस्कर यांचा अकल्पित हा कथासंग्रह आता ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि गुगलवर उपलब्ध आहे. अतुल केळुस्कर यांचे आगामी कथासंग्रह हेलकावे आणि झोके लवकरच प्रकाशित होत आहेत. तर आता ऐकूया अतुल केळुस्कर लिखित कथा. माझ्यासमोर टेबलावर पडलेल्या त्या सुंदर रिव्हॉल्व्हरवर मी पुन्हा एकदा नजर टाकली. त्यावर लिहिलेलं रूगर सुपर रेड हॉक अलास्कन 44 मॅग्नम पूर्णपणे वाचलं. यापूर्वी माझ्यावर हे रिव्हॉल्व्हर वापरायची वेळ कधीच आली नव्हती. माझ्या इलेक्ट्रिकल कंत्राटदाराच्या व्यवसायात माझ्या सुरक्षिततेसाठी मी हे रिव्हॉल्व्हर जवळ बाळगून असे. आज तेच माझ्या सर्व यातनातून सुटका करणार होतं. मी रिव्हॉल्व्हरचं बॅरल उघडलं. त्यात 6 काडतूस भरायची क्षमता होती. मी मात्र त्यात एकच काडतूस नीटपणे घातलं. बॅरल बंद केलं. 2-4दा बॅरल फिरवलं. मरायचंच असेल तर हा रशियन रुले खेळतच मरूया ना, असा विचार केला. मी रिव्हॉल्व्हरची नळी कपाळावर रोखली आणि चाप ओढला. फक्त क्लिक असा चापाचा आवाज आला. चाप आणि बॅरल मधली गोळी एकमेकासमोर आली नव्हती. तसे येण्याचा योग 6 मध्ये 1 असा होता. या खेपेस मी वाचलो होतो. गोळीने माझ्या मेंदूच्या चिंधड्या उडवल्या नव्हत्या. मी एक दीर्घ श्वास घेतला. अचानक जाणवलं की माझे हात थरथर कापतायत. मला दरदरून घाम येऊ लागलाय. नेहमीच्या सवयीप्रमाणे आपोआप माझ्या लाडक्या पत्नीचा मिताचा हसरा चेहरा समोर आला. तिचे आणि माझे वडील एकमेकांचे मित्र होते. दोघेही भारतात एकाच कंपनीत पायलट होते. आमच्या आया त्यांच्या ओळखीच्या हवाई सुंदर्या होत्या. त्या ओळखीचं प्रेमात रूपांतर होऊन ती दोन्ही जोडपी लग्नकर्ती झाली होती. मी वरच्या आणि मीता खालच्या मजल्यावर एकाच वास्तूत राहत होतो. त्या चौघांपैकी कोणीतरी जेव्हा त्यांना नोकरीवर जायचं नसेल तेव्हा आमचे संगोपन करायचे. आम्हाला दोघांना एकच नॅनी होती. अशा व्यवस्थेमुळे मी आणि मीता दोघेही या दोन्ही घरात एकत्र वाढलो होतो. ती माझ्यापेक्षा 1 महिन्याने लहान होती. माझ्या वडिलांना मराठीचा अतिशय अभिमान, म्हणून माझी वर्दी मराठी माध्यमाच्या शाळेत झाली होती. तिचे आई वडील पाश्चात्य संस्कृतीकडे झुकलेले असल्याने ती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात होती. आम्ही 12वीत असताना आमची ताटातूट झाली. माझे वडील वारले. आई अजून काम करत होती. विम्याचे पैसे आणि पेन्शन सारख्या इतर मार्गांनी पैसे आल्याने तशी आम्हाला सांपत्तिक झळ बसली नाही. अचानक मला कळलं की तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झालाय. मीताची आई आणि मीता तिच्या आईच्या भावाकडे अमेरिकेला स्थायिक झाली. भावाने फार पूर्वी तिच्यासाठी तशी कागदोपत्री व्यवस्था केलीच होती. मीता आणि मीताची आई अमेरिकेला गेले. तिचा तो अमेरिकन मामा डॉक्टर होता, श्रीमंत होता. तिथं मीताच्या आईने दुसऱ्या विमान कंपनीत नोकरी धरली. मीतानेही काही काळ अर्धवेळ नोकरी करत शिक्षण पूर्ण केलं. एका मोठ्या वाणिज्य कंपनीत चांगली नोकरी धरली. आमचा तसा एकमेकांशी सतत संपर्क होता. मीही माझं इंजिनिअरिंग पूर्ण केलं. 2 वर्षे एका मोठ्या कंपनीत प्रशिक्षण घेतलं. अचानक माझी आई 3 महिन्यातच कॅन्सरची शिकार बनली. मी एकटा पडलो. मीता आणि तिची आई धावत पळत अमेरिकेहून मला भेटायला आले. भेटीत मीतानं कसलेही आडेवेडे न घेता मला मागणी घातली. ती मला म्हणाली, तू कधीच एकटा राहिला नाहीस. तुला कधीच तुझे स्वतःचे निर्णय घेण्याची वेळ आली नाही. तुझे कपडे सुद्धा तुझी आई आणि मीच ठरवत होतो. तू लहान सहान गोष्टींनी भेदरून जाऊन चुका करशील. तुझ्या आणि माझ्या आईची पूर्वीपासून आपलं लग्न व्हावं हीच इच्छा होती. त्यासाठी आपल्यात कधीच रक्षाबंधन किंवा भाऊबीज झाली नाही. तू माझा चांगला आयुष्याचा जोडीदार बनशील. मला नाही म्हणण्याचं काहीच कारण नव्हतं. मी असा अमेरिकेत आलो. इथे आल्यावर बरेच कष्ट काढले.
लक्ष्यावर नजर ठेवतात तशा जिद्दीने इलेक्ट्रिकल कंत्राटदार झालो. माझी ही फार पूर्वीची इच्छा होती. फ्लोरिडाला आपली कर्मभूमी बनवली, तिथंच एक छानसं घर घेतलं. मोठमोठी कामं घेऊ लागलो. शेवटी माझ्यावरील कामाचा ताण पाहून मिताने नोकरी सोडली आणि ती माझ्या व्यवसायाचा आर्थिक भाग सांभाळू लागली. या सर्व गोष्टींना 12 वर्षाचा काळ लोटला होता. आम्हाला मूल झालं नाही. अलीकडेच आम्हाला त्याची उणीव जाणवू लागली होती. त्याच्या प्रयत्नात होतो. एका वादळात 2 घरं सोडून राहणाऱ्या एका बाईचं फार नुकसान झालं होतं. तिची फार मोठी जमीन होती. तिचं नाव मार्था होतं. तिला तानिया नावाची एक 5 वर्षाची लाघवी आणि गोड मुलगी होती. ते घर पूर्ववत करण्यात आम्ही पुढाकार घेतला. तिचे पती नुकतेच निवर्तले होते. ते जोडपं विशिष्ट कुत्र्यांची पैदास करत असत. त्यासाठी लागणारं लायसन्स त्यांच्याकडे होतं. त्यांचे इतरही व्यवसाय होतेच. आम्ही केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञ होऊन तिने आम्हाला 1 महिन्याचं एक पिल्लू दिलं होतं. ते पिल्लू मोठा कुत्रा झाल्यावर तिला त्याला पुन्हा पैदास करण्यासाठी वापरायचा होता. त्या कुत्र्यावर आम्ही आमची मालकी दाखवली तर त्या कुत्र्यापासून आणखी पैदास होऊ नये म्हणून शस्त्रक्रिया करावी लागणार होती. यासाठी कागदोपत्री मार्थाच आमच्या कुत्र्याची म्हणजे टॉमीची मालकीण होती. आम्ही कधी सुट्टीवर गेलो तर ती त्याची देखभाल करायची. टॉमी आता 4.5 वर्षाचा झाला होता. एकदा काही कारणासाठी टॉमीला घेऊन मिता काही ऑफिसचे काम करायला गेली होती. ती त्यावेळेस 4 महिन्याची गरोदर होती. आम्ही बाळाची स्वप्ने पाहत होतो. एका नियंत्रण सुटलेल्या ट्रकने धडक दिल्याने मिता आणि टॉमी काही क्षणच जिवंत राहू शकले. सुख किती क्षणभंगूर असतं याचा मला कडवट अनुभव आला. माझ्या अस्थिर झालेल्या मानसिक परिस्थितीमुळे मी व्यवसायावर पूर्णपणे लक्ष देऊ शकत नव्हतो. हाताखालच्या लोकांवर अवलंबून राहू लागलो. खर्चाचा, कामाच्या पैशाचा, वसुलीचा कुठेच ताळमेळ ठेवू शकलो नाही. वसुली न झाल्याने मुख्य 2 कंपन्यांवर वकिलांच्या मार्फत कारवाई करणे भाग पडले होते. त्याचाही खर्च होताच. इतरांचीही वसुली म्हणावी तशी होत नव्हती. पैसे मोजकेच असल्याने कामगार कमी ठेवावे लागले. त्यांच्या मार्फत थोड्याफार गोष्टींमुळे रेंगाळलेली कामे पूर्ण केल्यावर पैसे मिळणार होते. त्यासाठी लागणारी हत्यारे आणि सामान विकत घ्यावे लागणार होते. ते पुरवठा करणाऱ्यांनी त्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त उचल केल्याने माल पुरवठा बंद केला होता. एवढेच नव्हे तर त्यातल्या काही लोकांनी थकबाकी वसुलीसाठी नोटिसा देखील पाठवल्या होत्या. माल पुरवणारे त्याविषयी वेळीअवेळी फोन करून तकादा लावत होते. नेहमीचे खर्च चालूच होते. त्याखेरीज सरकारी देणी वेळेवर द्यायची होती. या सर्व गोष्टींचा मला खूप मानसिक त्रास झाला होता. माझी भीतीने गाळण उडाली होती. रात्री बेरात्री दचकून उठणं, फोन आला की घाबरणं, भ्रमिष्ण असल्यासारखं दिशाहीन फिरणं, आजच्यापेक्षा उद्याचा दिवस आणखीन भयानक असेल असं सतत वाटत राहणं, स्वतःच्या घरी किंवा ऑफिसमध्ये शून्यात नजर लावून बसणं, स्वतःशीच बोलणं मला असह्य झालं होतं. मी अशा प्रसंगातून कधीच गेलो नव्हतो. मला मार्गदर्शन करणारी माझी जीवनसाथी मीताच या जगातून नाहीशी झाली होती. माझ्यात परिस्थितीशी सामना देण्याची उमेदच राहिली नव्हती. तशातच मी झगडून जर यश मिळवलं असतं तरी त्यात सहभागी होणारं माझं या जगात कुणीच उरलं नव्हतं. मग एवढा जगण्याचा आटापिटा कशासाठी? त्यापेक्षा मी मेलेलं बरं. मी परत एकदा हताश आणि हवालदिल झालो होतो. पुन्हा एकदा रिव्हॉल्वर उजव्या हातानं उचललं. बॅरलवर डावा हात मारून 4-5 वेळा त्याला फिरवलं. नळी पुन्हा कपाळावर रोखली. चाप ओढला. यावेळेसही केवळ क्लिक असा आवाज झाला. अजून खेळायची संधी मला मिळाली. मी मनाशीच म्हटलं. दरवाजावर पहिल्यांदा टक-टक, नंतर घंटी वाजली. भानावर येऊन मी हसरा मुखवटा चेहऱ्यावर चढवला. दरवाजा उघडला. बाहेर तानिया उभी होती. काका, मी तुमच्यासाठी एक भेट आणलीय, तिने हर्षभराने मला सांगितलं. तिच्या हातात एक गिफ्ट बास्केट होती. त्यामध्ये एक साधारणतः 1 महिन्याचं गोंडस कुत्र्याचं पिल्लू होतं. अगदी माझ्या दिवंगत टॉमीसारखंच दिसत होतं. ओह, किती गोड, असं म्हणत मी त्या पिल्लाला जवळ घेत त्याची पप्पी घेतली. त्या एवढ्याशा पिल्लानं आपली छोटीशी शेपटी हलवत माझ्याकडे आनंदानं बघितलं. आणखी एक तुला आनंदाची बातमी देते. मार्था आपल्या मुलीच्या मागून मोठी पिशवी हातात घेऊन आली.
हा तुझ्या टॉमीचा आणि आमच्या लिलीचा मुलगा आहे. तुम्ही 4 महिन्यांपूर्वी सुट्टीवर काही कामासाठी बाहेर गेला होता. तुम्ही टॉमीला माझ्याकडे ठेवून गेला होता. त्यावेळेस लिली आणि टॉमी एकत्र आले आणि लिली टॉमीपासून गरोदर राहिली. तिला 3 पिलं झाली आहेत. हे पिल्लू त्यापैकी एक. यावर आधी तुझाच हक्क. मी त्याचं महिन्याभराचं खाणं घेऊन आले. तुला त्याची कशी काळजी घ्यायची हे माहीतच आहे. एव्हाना माझ्या डोळ्यात ढग जमा झाले असावेत. दृष्टी जरा धूसर होत चालली होती. आता तू शोक करणार नाहीस ना? तू आता आनंदी असणार ना? त्या छोट्या परीने तानियाने हसून माझ्याकडे अपेक्षेने पाहिलं. अर्थातच मी आता अतिशय आनंदात आहे. तू आणि तुझ्या आईचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. मी याचंही नाव टॉमीच ठेवेन. मी तानियाला आश्वासन दिलं. जेव्हा तुला कामानिमित्त कुठे जायचं असेल तेव्हा तू बिनधास्त त्याला माझ्याकडे सोडून जा, मार्था म्हणाली. मी फक्त मानेनच होकार दिला. ती दोघं निघत असतानाच पोस्टमन आला. त्यांच्याकडे 2 पत्रे होती. त्याच्यावर पोचपावतीसाठी सह्या ठोकल्या. दोन्ही पत्रांवर माझ्याच वकिलाचं नाव होतं. फी मागत असेल, दुसरं काय, असाच एक निराशाजनक सूर मनानं धरला. ही पत्र मी नंतर वाचीन. सध्या मला या छोट्या टॉमीला बाटलीतून दूध पाजून नंतर त्याच्याशी खेळून त्याला झोपवायचं होतं. असं मी ठरवलं आणि मी ते केलं. त्यानंतर मी एक पत्र उघडलं. मी ताडकन उडालो. त्या माझे मोठं देणं असणाऱ्या कंपनीनं माझी सर्व थकबाकी आणि वकिलाची फी दिली होती. मी तो चेक न्याहाळतच बसलो. पत्र पूर्ण वाचल्यावर कळलं की ती कंपनी एका मोठ्या ग्रुपनं विकत घेतली होती. आता दुसरं पत्र उघडलं. अगदी तसाच मजकूर. कंपनी मात्र दुसरी होती. ते 2 चेक माझी जीवनदायिनी होते. माझी सर्व देणी चुकवली जाणार होती. उरलेल्या लहान मोठ्या कामांना सुरुवात होणार होती. माझ्यात एक चैतन्य भरलं जात होतं. नंतर माझी नजर त्या टेबलावर पडलेल्या रिव्हॉल्व्हरवर पडली. त्यातील बॅरल मधलं ते एकमेव काडतूस काढलं. घरातील सर्व काडतूस जमा केली. रिव्हॉल्व्हर संबंधीची लायसन्स सकट सगळी कागदपत्रे गोळा केली आणि ते सगळं एका बॅगेत भरलं. पहिल्यांदा बँकेत जाऊन 2 चेक भरले. नंतर पोलीस स्टेशनला गेलो. ती सगळी बॅग ऑफिसर पुढं मोकळी केली. सर्व सोपस्कार केल्यानंतर एका ऑफिसरनं विचारलं, तू हे का केलंस? मी त्वरित उत्तर दिलं, मला आता कसलाही आणि कोणताही धोका वाटत नाहीये. मी पूर्णपणे सुरक्षित आहे. गाडीत बसता बसता मी स्वतःशीच हसत म्हणालो, खरं तर हा धोका कोणापासून होता याचं उत्तर मला मिळालं होतं. आता ते अरिष्ट नाहीसं झालं होतं. माझं घर आता 10 मैलावर होतं. आता तो 4 पायांचा चिमुकला पाहुणा कदाचित उठला असेल. आपल्या किलकिल्या डोळ्यांनी मला शोधत असेल. त्या सुखद काळजीने माझी गाडी आणखी कुठेही न थांबता आता माझ्या घराच्या दिशेने दौडू लागली होती. अशाच रंजक कथांसाठी अतुल केळुसकर यांचा अकल्पित हा कथासंग्रह आता ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि गुगलवर उपलब्ध आहे. अतुल केळुसकर यांचे आगामी कथासंग्रह हेलकावे आणि झोके लवकरच प्रकाशित होत आहेत.